नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मराठी सुलभ भारती इयत्ता 7वीचं जे वर्कबुक आहे त्या वर्कबुकमधला दुसरा धडा मी चित्रकार कसा झालो या पाठाचा आपण स्वाध्याय बघणार आहोत. वर्कबुकमध्ये ज्या पद्धतीने प्रश्न दिलेले आहेत त्याच पद्धतीनं आपण प्रश्न आणि उत्तर या स्वरूपामध्ये हा स्वाध्याय बघणार आहोत. मी चित्रकार कसा झालो. पहिलं आहे कृती. आकृती पूर्ण करा. लेखकांनी त्याच्या खेड्याचे सांगितलेले विशेष. 2 विशेष आहेत, निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. दुसरा आकडा, लेखकांच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. हिरवी रान, घनदाट जंगल, निळे डोंगर, दुथडी भरून वाहणारी नदी ही लेखकांच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक आहेत. विधान पूर्ण करा. सगळ्यात मोठी अडचण किंवा धाक असा होता की चित्रबित्र काढलेली ना मास्तरांना आवडायची ना घरातल्यांना. तिसरा आकडा आहे कारण लिहा. पेन्सिल सांभाळून वापरावी लागायची, कारण इथे पेन्सिल दुसरी मिळायची शक्यताच नव्हती, त्यामुळे ती जपून वापरावी लागायची, सांभाळून वापरावी लागायची. पुढचा प्रश्न आहे कृती 2 आकलन. आकृती पूर्ण करा. चित्रकलेची पुढील साधने लेखकाजवळ नव्हती. पेन्सिल, कागद, रंग, ब्रश ही कुठलीच साधने लेखकाजवळ नव्हती. निसर्गाची वैशिष्ट्य. निसर्गात आपले पालनपोषण होते आणि निसर्ग आपल्याला विविध कला शिकवतो. पुढचा आकडा आहे चौकटी पूर्ण करा. लेखकाचे प्राथमिक शिक्षण झाले ते खेड्यात. निसर्गात माणसाची उफाळून येणारी सर्जनशीलता. सर्जनशीलता म्हणजे काहीतरी नवीन करण्याची क्षमता. निसर्ग धुंडाळत राहण्याने सापडणाऱ्या वाटा सर्जनाच्या वाटा. इथे सोमत आहे कृती 3. निसर्गच आपल्याला नाना कला शिकवतो. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. आपल्या अवतीभोवती अफाट निसर्ग पसरलेला आहे. झाडाच्या वेगवेगळ्या आकारांमध्ये शिल्प दडलेली आहेत. फुलांचे रंग आपल्याला चित्रकलेचे धडे देतात. पक्ष्यांची किलबिल आणि वाहणाऱ्या झऱ्याचा आवाज यातून निसर्ग संगीत शिकवतो. मोराच्या नृत्यातून नृत्यकला दिसून येते. म्हणजेच निसर्ग विविध घटकातून विविध कला आपल्याला शिकवत असतो. फक्त आपल्याला ते डोळे बघून पाहता यायला हवं. हे मी माझ्या पद्धतीनं सोमत दिलेलं आहे. तुम्ही यापेक्षा वेगळ्या पद्धतीनं तुमचं स्वतःचं काही सोमत असेल तर तेही या ठिकाणी लिहू शकता. पुढचा आकडा आहे कृती 1 आकृती पूर्ण करा. नदीच्या काठावरच्या खडकाची वैशिष्ट्य. गुळगुळीत सपाट झालेले आणि लांबरुंद पसरलेले. रंग सांगा. काटेसावरीचा लालभडक आणि शेंद्रीचा भगवा. पुढचा प्रश्न आहे एका शब्दात उत्तरे लिहा. बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा ब्रश. चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद कॅनव्हास. करपून टाकणाऱ्या उन्हाचा महिना वैशाख. आता इथे पुढची कृती आहे योग्य जोड्या लावा. पिवळा म्हणजे एका ठिकाणी रंग दिलेले आहेत आणि ते रंग कशापासून तयार होतात, निसर्गातले रंग हे आपल्याला इथे सांगायचं आहे. पिवळा दगडांपासून, जांभळा काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून, भगवा शेंद्री झाडाच्या बियांपासून आणि हिरवा झाडांच्या पानांपासून. पुढचा प्रश्न आहे काय ते सांगा. लेखकाचा कॅनव्हास. नदीच्या काठालगतचे गुळगुळीत सपाट झालेले लांबरुंद पसरलेले खडक हा लेखकाचा कॅनव्हास होता. वैशाखातील मुलांचा उद्योग म्हणजेच उन्हाळ्याच्या सुट्टीमधला. नदीच्या डोहात जाऊन पडणे आणि अंगात गारवा भरला की पुन्हा काठावर येणे. पुढचा प्रश्न आहे ओघ तक्ता तयार करा. दगडावरची चित्र रंगवणे. थोड्या दिवसांनी पाऊस येणे, नदी वाहायला लागणे आणि चित्र पुन्हा नदीच्या पोटात गडप होणे. मगाशी आपण पाहिलं त्याच पद्धतीनं अजून एक सोमत या ठिकाणी दिलेलं आहे की तुमच्या इच्छा तीव्र असतील तर साधनांशिवाय साधना करता येते. या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असतात. त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी मनात जे ध्येय रुजलेले पाहिजे ते ध्येय, इच्छा पूर्ण करण्याची साधनं मिळाली नसली तरीसुद्धा तक्रार न करता प्रयत्न करत राहावे. साधनांशिवाय
जिद्दीने जो कोणी प्रयत्न करतो, मनात तीव्र इच्छा ठेवतो, त्याला चांगले फळ नेहमीच मिळते. म्हणजेच प्रत्येक वेळेला एखादी गोष्ट आपल्याकडे नाही आहे म्हणून रडत बसण्यापेक्षा ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपण उपलब्ध गोष्टी त्यांचा वापर करून आपण साधना करू शकतो. पुढचा प्रश्न आहे कृती 1 आकलन. आकृती पूर्ण करा. उतार्यात आलेल्या 2 मराठी महिन्यांचा उल्लेख. वैशाख आणि चैत्र. उतार्यात आलेली 2 झाडे बकुळ, नांदुरकी. चौकटी पूर्ण करा. गावात भरवला जाणारा बाजार आठवडी बाजार. आयते कपडे विकणारा म्हादू. म्हादू या प्राण्यावर माल लादायचा. घोड्यावर. थोर माणसाचे नाव आर्किमिडीज. पुढचा प्रश्न आहे कृती 2 शब्दजाल पूर्ण करा. मातीची वैशिष्ट्य. लालभडक, मौशार, लोण्यासारखी. मूर्ती बनवण्याचे उद्योग या ठिकाणी चालायचे. गोठ्याच्या मागे किंवा मंदिराजवळ बकुळीच्या झाडाखाली. पुढचा प्रश्न आहे काय ते सांगा. मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकांना सापडलेला उपाय. गाईचे शेण आणि घोड्याची लीद मातीत मिसळणे हा उपाय लेखकाला सापडलेला होता. एका शब्दात उत्तरे लिहा. लालभडक मातीतून तयार केल्या जायच्या. मूर्ती ओलं असताना जसं असतं तसं वाळल्यावरही असतं. गाईचं शेण. घोड्याच्या शेणाला म्हणतात लीद. आर्किमिडीजने न्हाणीघरात उच्चारलेला शब्द युरेका. पुढे तुमच्या प्रत्येकात आर्किमिडीज दडलेला आहे त्याला जागता ठेवा. या विधानाचा तुम्हाला समजलेला विचार स्पष्ट करा. आर्किमिडीज हा एक शास्त्रज्ञ होता, एक थोर शास्त्रज्ञ होते. छोट्या गोष्टीत त्यांना कुतूहल वाटायचं. त्याच्याकडे चौकस बुद्धी आणि जिद्द हे होते. त्यामुळे त्यांनी नवनवीन शोध लावले. लेखक म्हणतात तुम्ही देखील असे गुण जोपासले तर तुम्ही सुद्धा संशोधक होऊ शकता. तुमच्यामध्ये सुद्धा एक आर्किमिडीज म्हणजेच एक शास्त्रज्ञ आहे. फक्त डोळे उघडे ठेवा आणि जगाकडे बघा, तुम्हाला आपोआप दिसेल. पुढचा प्रश्न आहे पुढील कृती करा. मी माध्यमिक शाळेत असताना आर्किमिडीज शास्त्रज्ञाचा धडा वाचला. आता या ठिकाणी तुम्हाला उद्देश, विधेय, उद्देश विस्तार आणि विधेय विस्तार हे लिहायचं आहे. सर्वप्रथम इथे आपण उद्देश म्हणजे काय ते बघूया. उद्देश म्हणजे थोडक्यामध्ये करता, की ज्याच्याविषयी सांगितलेलं आहे त्याला म्हणायचं उद्देश, आणि जे काही सांगितलं आहे किंवा जे काही सांगायचं आहे त्याला म्हणायचं विधेय. मग या वाक्यामध्ये उद्देश आहे मी माझ्याबद्दल सांगितलेलं आहे, आणि विधेय म्हणजे काय सांगितलं आहे की मी धडा वाचला हे झालं विधेय. उद्देश विस्तार म्हणजे उद्देशाबद्दल अधिक माहिती सांगणे. मी काय माध्यमिक शाळेत असताना. आणि विधेय विस्तार म्हणजे विधेयाबद्दल अधिक माहिती सांगणारा. काय वाचला आर्किमिडीज शास्त्रज्ञाचा धडा. म्हणजे या ठिकाणी उद्देश झाला मी, विधेय झालं वाचला, उद्देश विस्तार झाला माध्यमिक शाळेत असताना, आणि विधेय विस्तार झाला आर्किमिडीज शास्त्रज्ञाचा धडा. आता पुढचा प्रश्न आहे वर दिलेल्या 4ही प्रकारातील वाक्यांचे नमुने तयार करा. विधानार्थी वाक्य आई रोज जेवण बनवते. विधान आहे 1. प्रश्नार्थी वाक्य तुझे नाव काय आहे. उद्गारार्थी वाक्य अरे रे त्याच्यासोबत खूप वाईट झाले. आज्ञार्थी वाक्य अर्णव दरवाजा बंद कर. प्रश्न 3 पुढील दिलेल्या शब्दातून नामे व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा. या ठिकाणी तुम्हाला नाम दिलेलं आहे आणि विशेषण यांच्या जोड्या लावायच्या आहेत. नाम आहे डोंगर, राणे, सावली. विशेषणे आहेत हिरवी, दाट, निळे. आणि जोड्या लावल्यानंतर हिरवी राने, निळे डोंगर, दाट सावली अशा पद्धतीनं त्या जोड्या येणार आहेत. पुढचा प्रश्न आहे शब्दसंपत्तीचा. समानार्थी शब्द जंगल, रान, वन, अरण्य, कानन, वृक्ष, झाड, तरू, खडक, दगड, मंदिर, देऊळ, राऊळ. मी थोडेसे एखाद दुसरा शब्द जास्तचा सांगते आहे तुम्हाला, तोही या ठिकाणी लिहून घेतलात तरी चालेल. विरुद्धार्थी शब्द फायदा,
तोटा किंवा नुकसान. उजाडणे, मावळणे, जास्त, कमी, सावली, ऊन. लिंग ओळखा. जंगल, ते जंगल म्हणजे नपुसकलिंग. निसर्ग, निसर्ग, तो म्हणजे पुल्लिंग. पाटी, ती पाटी म्हणजे स्त्रीलिंग. खेडे, ते खेडे, ते शब्द आल्यामुळे नपुसकलिंग. लिंग बदला. गाय, बैल, घोडा, घोडी. वचन बदला. महिना, महिने, ढलप्या, ढलपी, तडे, तडा. गाय, गाई, वाट, वाटा, पेन्सिल, पेन्सिली, चित्र, चित्रे, डोंगर, डोंगर. डोंगरचं वचन एक असलं तरी डोंगरच आणि अनेक असले तरी डोंगरच, डोंगरे होत नाही. शब्दसमूहाबद्दल एक शब्द लिहा. चित्र काढणारा, चित्रकार. मूर्ती बनवणारा, मूर्तिकार. रंगाच्या छटा लिहा. लाल, भडक, हिरवा, गार, पिवळा, जर्द, पांढरा, शुभ्र. त्याच पद्धतीनं जसा गाईचा गोठा तसे घोड्याचा तबेला आणि कोंबडीचे खुराडे. एका शब्दाचे भिन्न अर्थ लिहा. इथे नाद हा शब्द दिलेला आहे. नाद या शब्दाचा आवाज आणि छंद हे दोन्हीही अर्थ होतात. तक्ता पूर्ण करा. या ठिकाणी आपल्याला मराठी महिने लिहायचे आहेत. बघा, बऱ्याच जणांना मराठी महिने माहीत नसतात. पहिला असतो चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन. पुढचा प्रश्न आहे लेखन नियमानुसार लेखन करा. आता या ठिकाणी काही अशुद्ध आणि शुद्ध शब्द दिलेला आहे. त्या 4 अशुद्ध शब्दांमध्ये 3 अशुद्ध शब्दांमध्ये एक शब्द जो आहे तो शुद्ध आहे, तो आपल्याला शोधून लिहायचा आहे. या ठिकाणी बघा, मुरुम, मला पहिला उकार आहे, सॉरी या ठिकाणी थोडंसं चुकलेलं आहे. मुरुम, इथे जे खूण केलेली आहे दुसरा उकार मुला, तो मुरुम शब्द आहे. त्यानंतर बकुळी, बकुळी. मूर्ती, मू आणि तिला दुसरी वेलांटी, मूर्ती. आनंद, नळाचा. विरामचिन्ह, विरामचिन्ह ओळखा. इथे विरामचिन्ह दिलेली आहेत आणि ती विरामचिन्ह आपल्याला ओळखायची आहेत. ती विरामचिन्ह आहेत पूर्णविराम, स्वल्पविराम, प्रश्नचिन्ह आणि उद्गारचिन्ह. खाली शेवटचा प्रश्न आहे वाक्प्रचार आणि त्यांचे अर्थ यांच्या जोड्या लावा. हिरमोड होणे, नाराज होणे, गडप होणे, नाहीसे होणे, दंश होणे, दंग होणे, मग्न होणे, धाक असणे, वचक असणे, पालनपोषण करणे, संगोपन करणे. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपला हा धडा आणि त्याचा स्वाध्याय संपलेला आहे. पुन्हा अशाच धड्यांसाठी, कवितांसाठी, त्यांच्या स्पष्टीकरणासाठी आणि प्रश्न उत्तरांसाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.